नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आज आपल्याला मराठी व्याकरणाचा अलंकार हा टॉपिक इथं शिकायचा आहे आणि आज आपल्याला फक्त पोलीस भरतीच नाही तर पोलीस भरतीपासून एम-पी-एस-सी पर्यंत हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे. याचे जे सर्व काही प्रकार आहेत ते सर्व प्रकारसुद्धा शिकू, त्याचे उदाहरणंसुद्धा घेऊ आणि सर्वांना एक विनंती करेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की इथून आपले अलंकारावरचे तरी प्रश्न कधीतरी मिस होणार नाही, असं मला आशा आहे. माझे मित्र त्या सोप्या पद्धतीनं मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा आता, अलंकार म्हणजे काय? भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना. अलंकार म्हणजेच काय? अलंकार म्हणजे एक प्रकारचा दागिना. भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार आहेत. भाषेच्या अलंकाराचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? एक म्हणजे शब्दालंकार, दुसरा म्हणजे अर्थालंकार. आता आपल्याला शब्दालंकार आणि अर्थालंकार इथं जास्त वेळ आपल्याला थांबायचं नाही आहे. फक्त इतकं क्लिअर लक्षात ठेवा, भाषेच्या अलंकाराचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहे. इतकं कन्फर्म आहे. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणतात? अलंकार. एम-पी-एस-सी वाले, पोलीस भरतीवाले, सरळ सेवाले पहिल्या ओळीला तितकंच व्हॅल्यू आहे बरं. कारण की इथं डायरेक्ट रिकामी जागा दिल्या जाईल, 4 ऑप्शन दिलं झालं. मग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अलंकार वापरतो आणि माणसाचं सौंदर्य वापरण्यासाठी काय दागिने वापरले जाते. बरोबर नाही का? माणसाचं सौंदर्य वाढवण्यासाठी दागिने, तर अलंकार म्हणजेच तर दागिना होय ना. बरोबर आहे. तर आता पहा, शब्दालंकार. शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता या शब्दालंकार आणि अर्थालंकाराचं मी तर क्लिअरली सांगतो, शब्दालंकाराचे 3च प्रकार पडतात माझे मित्रांनो. शब्दालंकाराचे किती? 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अनुप्रास, दुसरा म्हणजे यमक आणि तिसरा म्हणजे श्लेष. पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे, की नेमकं शब्दालंकाराचा कोणता प्रकार नाही ते ओळखा. मग आता याचे 3च प्रकार आहे. उरलेला कुठलाही अर्थालंकाराचा एखादा प्रकार देऊन देईल आणि त्यातला आपल्याला विचारेल. ते सगळं शिकायचं आहे. तुम्ही एवढा दूरचा विचार करू नका. फक्त तुम्हाला सांगतो पेपरमध्ये प्रश्न आतापर्यंत कशा प्रकारचे बनलेले आहेत. तर आपण शब्दालंकार शिकत आहोत. भाषेच्या अलंकाराचे एकूण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे शब्दालंकार, दुसरा म्हणजे माझे मित्रांनो अर्थालंकार. आता शब्दालंकार या प्रकरणात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते व शब्दालंकाराचे खालील प्रकार पडतात. आता ज्या अलंकारामध्ये शब्दामुळे त्याला चमत्कृती असते किंवा त्याच्यामुळे त्या शब्दामुळे त्या वाक्यामध्ये किंवा त्या ओळीमध्ये नाद प्राप्त होतो, त्याला आपण शब्दालंकार म्हणू. जे वाक्य वाचल्यानंतर त्याच्या अर्थामुळे त्या वाक्याला नाद प्राप्त होतो, त्याला आपण अर्थालंकार म्हणू. शब्दामुळे अर्थ प्राप्त असेल तर शब्दालंकार, अर्थामुळे नाद प्राप्त होत असेल तर अर्थालंकार. किती सोपं आहे. नाही समजलं काळजी करू नका. फक्त बनवून राहा. मी सांगतो काय करायचं तर. ओके. आता मला इतकं सांगा, या स्लाइडवर क्लिअर आपण काय शिकवतो आहोत? आज अलंकार शिकवतो आहोत. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणतात? अलंकार. हे सर्वांना क्लिअर झालं असेल. अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत? पेपरमध्ये प्रश्न विचारते. अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहे? एक म्हणजे शब्दालंकार, दुसरा म्हणजे अर्थालंकार. पहिला म्हणजे कोणता? शब्दालंकार, दुसरा म्हणजे अर्थालंकार. आता शब्दालंकाराचे किती प्रकार आहेत? शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत. शब्दालंकाराचे किती प्रकार आहेत? 3. आणि अर्थालंकाराचे भरपूर प्रकार आहेत. 17-18 ते आपण सर्व घेऊ. आता शब्दालंकार म्हणजेच काय? शब्दालंकार म्हणजे जेव्हा शाब्दिक चमत्कृती असते, त्यावेळेस शब्दालंकार म्हणजे शब्दामुळे त्या वाक्याला नाद प्राप्त होतो. त्याला शब्दालंकार म्हणतात. मग आता आपण काय करू माझ्या मित्रांनो, पुढे जाऊया. आता पहा पुढे अनुप्रास अलंकार पहिला आहे. पहिला याच्यातला प्रकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार आहे. आता अनुप्रास अलंकार कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. थोडसा वेट करा आणि व्यवस्थितरित्या ही डेफिनेशन काय आहे याला समजून घ्या. काय म्हणते? कवितेच्या चरणात एकाच अक्षराची एक अक्षर हे पुन्हा पुन्हा येते. काय? एकच अक्षर हे पुन्हा पुन्हा येते आणि ते पुन्हा पुन्हा आल्यामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होते किंवा सुंदरता प्राप्त होते. त्याला अनुप्रास म्हणतात. अनुप्रास म्हणजेच काय मग? एका शब्दाची पुनरावृत्ती. एका शब्दात काय समजू? अनुप्रास अलंकार म्हणजेच काय? एका शब्दाची पुनरावृत्ती. आता पहिलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे उदाहरणं म्हणून 6 उदाहरणं घेऊन आलेलो आहे मी, क्लिअर समजलं पाहिजे म्हणून.
आता मी म्हटलं होतं अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार हा शब्दालंकाराचा प्रकार आहे, ज्याच्यामुळे शब्दामुळे नाद प्राप्त होते. मग शब्दामुळे नाद प्राप्त होते म्हणजेच पहिला प्रकार आपण शिकू राहिलो होतो अनुप्रास. अनुप्रास म्हटलं आहे एकाच शब्दाची रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती मराठी भाषेमध्ये. तर मग आता पहिलं वाक्य वाचून बघू कोणता शब्द आहे त्याची रिपिटेशन होते तर ठीक आहे. काकीने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. तुम्ही इथं पहिलं वाक्य खूप छान दिलेलं आहे. काकीने काकाचा काळा कोट कात्रीने कर कर कापला. हे समजलं नाही तुम्हाला? इथं क आलेला आहे. इथं क आलेला आहे. इथं क आलेला आहे. इथं क, 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 क. म्हणजे एकाच काय म्हणते एका अक्षराची पुनरावृत्ती इथं सापडलं का कोणतं अक्षर आहे ते? पहिल्या ओळीत तर क अक्षराची पुनरावृत्ती मी लिहून ठेवतो इथं. पहिल्या ओळीमध्ये क अक्षराची पुनरावृत्ती होते, त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. का? कारण की एका शब्दाची रिपिटेशन होऊन राहिली. कोणता शब्द होतो? इथं मी लिहून ठेवला क या शब्दाची पुनरावृत्ती. काकीने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. बरोबर आहे? आता दुसरा शब्द दुसरं वाक्य पहा. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या काही मावळेना. आहाहा! क्या बात है! ओके. जरी मी आंधळी तुला पाहते, अभ्यास करणारे हो अभ्यास करा. ठीक आहे, काही हरकत नाही. मनमोहिनी तुझा मोहक चेहरा मनातून माझ्या मावळेना आणि 1600 मीटर काही मला धावू दे ना. ओके. गोला फेकायच्या वेळेस तेच ते माझा गोला काही जायेना. बरं. मग मग ठीक आहे. मग म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती होऊ राहिली. एक शब्दाची जिथं पुनरावृत्ती होते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात आणि अनुप्रास अलंकार एका शब्दाची पुनरावृत्ती करते. इथं शब्द सापडला त्याची पुनरावृत्ती होऊन राहिली. बरोबर आहे. बालिश बहु बायकात बडबडला. बालिश बहु बायकात बडबडला. कोणता शब्द रिपिटेशन वाला आहे? ब, 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 ब. म्हणजे एका शब्दाची रिपिटेशन होऊन राहिली आणि तो शब्द कोणता होय? तो शब्द ब होय. समजलं का सर्वांना? पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. पेटविले, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. म्हणजे इथं कोणता शब्द जास्तीत जास्त आलेला आहे? प हा शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे? प हा शब्द आलेला आहे. त्यानंतर गळ्यामध्ये गांजे गळ्यामध्ये गाजे गरिबांच्या संतांची वाणी. ग, ग, ग. इथं हा शब्द रिपीट आलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात आणि तो शब्द तुम्ही उदाहरणाच्या माध्यमातून मला तसं वाटतं 5 उदाहरणं सांगितले. 6वं उदाहरण तुम्हीच सांगायला पाहिजे मला स्वतःहून. कोणतं रिपिटेशन होते रे इथं? कोणतं असं आहे 6व्या उदाहरणामध्ये रिपिटेशन होते म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा येऊन राहिला. तुम्हाला मी वाट पाहिली. हा तुम्हाला होमवर्क म्हणून प्रश्न आहे. कमेंट्स करू शकता तुम्ही ह्याच्यावरती हां. त्यानंतर गळद निळे गळद निळे गळद निळे गळद निळे जलद भरुणी आले शीतल चपल चरण अलीगण निघाले. म्हणजे गळद निळे गळद निळे गळद निळे गळद निळे ग ग या शब्दाची पुनरावृत्ती बरोबर आहे का? शीतल चपल चरण अलीगण निघाले. ओके, जास्त जाऊ नका समोर. मी सांगितलं तुम्हाला अनुप्रास म्हणजेच काय. ते 6 उदाहरणं घेतली, एक 7वं मी सांगितलं जे बोर्डवर बसलं नाही ते. पण आता तुम्हाला अनुप्रास अलंकार हा क्लिअर झाला असेल. एका शब्दाची जर कधी पुनरावृत्ती होत असेल, तर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. ओके, दुसरा अलंकार पाहूया आपण. माझ्या मित्रांनो, यमक अलंकार. आता आपल्याला आपण शाळेत होतो. तुम्ही शाळेतून आले आहे, मी शाळेतून आलो आहे. जिल्हा परिषदचे माणसं भरपूर जास्त असेल याच्यामध्ये. इंग्लिश कॉन्व्हेंटपेक्षा जिल्हा परिषदचे कार्यकर्ते जास्त असेल याच्यामध्ये. तर कॉन्व्हेंटवाल्यांना शिकवलं असेल रायमिंग वर्ड्स आणि आपल्या जिल्हा परिषदवाल्याला शिकवलं असेल यमक अलंकार. पण आपलं लक्ष भलतीकडेच. आपण आपल्या तालात. त्यावेळेस आपलं पुरं वरून गेलोय. इकून टाकलं, इकून सुसाट पळाला. आता यमक अलंकार म्हणजेच काय माझ्या मित्रांनो? वेगवेगळा अर्थ असणाऱ्या म्हणजे अर्थ वेगळा वेगळा राहील परंतु उच्चारात समानता या शब्दाचा वापर चरणात ठराविक केल्यामुळे जो नाद प्राप्त होऊन राहिला जे सौंदर्य प्राप्त होऊन राहिलं त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? त्यास होते त्यास त्यास काय म्हणू आपण? यमक अलंकार म्हणू.
यमक म्हणजेच काय? वेगळं अर्थ तर वेगळा असेल, पण उच्चारात मात्र समानता असेल. मी काय म्हटलं? त्याचा अर्थ वेगळा आहे, पण उच्चारात समानता आहे. अर्थ वेगळा, उच्चारात समानता. एकाच अक्षराची रिपिटेशन, अनुप्रास. अर्थ वेगळा, उच्चारात समानता. बरं, आता पहा. काय म्हणते मग? सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो, सुसज्जन वाक्य कानी पडो. कलंक मातीचा झडो, विषय नावडो. तुम्हाला पहा इथं. घडो, पळो, झडो, नावडो. म्हणजे याचा घडो अर्थ वेगळा आहे. पळो अर्थ वेगळा आहे. झडो त्याचाही अर्थ वेगळा आहे. नावडो त्याचाही अर्थ वेगळा आहे. पण उच्चार पहा कसा आहे. घडो, पळो, झडो, नावडो. म्हणजे वेगवेगळा अर्थ असणाऱ्या, पण वेगळा अर्थ असणाऱ्या, पण उच्चारात समानता असणाऱ्या ह्या शब्दास आपण यमक अलंकार म्हणतो. हा तुमच्या स्क्रीनवरती यमक अलंकार आहे. तुम्ही म्हणसाल तर मी यमक अलंकाराचं आणखी एखादं उदाहरण घेऊन घेतो. तुम्हाला काही काळजी करण्याची सदा सर्वदा योग तुझा घडावा. मी घेऊ इथं 2 नंबरचं उदाहरण. हां. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग तुझा घडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा. तुझे कारणी, तुझे कारणी देह माझा. देह म्हणजे काय रे? देह, काया, वपू, शरीर. देह माझा, देह माझा पडावा. ठीक आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. हे जे आहे वाक्य माझ्या मित्रांनो, इथं म्हटलं होतं वेगळे अर्थ आहेत. अर्थ वेगळे आहेत, पण उच्चारात समानता आहे ना. मग इथं कुठं जुळते? अरे जुळते ना. घडावा, पळावा. वाह! वाह! घडावा, पडावा. म्हणून माझ्या मित्रांनो इथं काय म्हणते, वेगळे-वेगळे अर्थ असणाऱ्या, पण उच्चारात समानता असणाऱ्या ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद प्राप्त होऊ राहिला, त्याला आपण म्हणतो यमक अलंकार. यमक अलंकार तुम्हाला समजलं असेल, अशी आशा करतो. माझ्या मित्रांनो आणि तिसरं उदाहरण तुम्ही म्हणसाल, तर मी तिसरं उदाहरण सुद्धा घेतो. कारण की इथून आपली गाडी ही म्हणजे स्लोही चालवा लागत नाही आपल्याला. कारण की मंजिल खूप दूर आहे. पण मी काय म्हणतो, थोडासा वेळ झाला तरी चालेल. आपण 1-2 जास्तीचे उदाहरण घेतले, तर म्हणजे तुम्हाला तेवढं जास्त क्लिअर होऊन जाईल. अलंकार नाही एका टॉपिकमध्ये बसलं तर दुसरा टॉपिक घेऊ आपण. जास्तच वेळ झाला तर. ओके, तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे म्हणून. लगेच दुसरा टॉपिक घेऊ आपण. दुसरं सेशन आयोजित करू याचं. ठीक आहे. भवानी आमची आई. भवानी आमची आई, भवानी आमची आई. त्याच्यानंतर शिवाजी आमचा राणा. शिवाजी आमचा. बरं, ठीक आहे. राणा, इथं एक हे देजा. मराठी आमची बोली. मराठी आमची बोली. मराठी आमची बोली. याच्यानंतर आहे गनिमी आमचा, गनिमी आमचा वाणा. एक मिनिट. गनिमी आमचा. लिहिताना माझ्याकडून स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते बरं. तर लक्षात ठेव जा. भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा, बोली आमची, मराठी आमची बोली, गनिमी आमचा वाना. आता पहा,
इथं आई, इथं बोली, इथं राणा, इथं बाणा. हे जे शब्द आहेत, उच्चारात वेगळे-वेगळे आहेत. पण माझे मित्रांनो, याचा उच्चार जरी अर्थ जरी वेगळा असला, पण उच्चार समान आहे. अर्थ वेगळा आहे, पण उच्चार समान आहे. त्याच्यानंतर आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचे खरं तर 3 प्रकार पडतात माझ्या मित्रांनो. मी 3ही उदाहरणं 3 अलंकाराची घेऊन घेईन. मला इथं कोरी स्लाईड मिळणे खूप गरजेची आहे. कारण की याचं अभंग श्लेष, सबंग श्लेष, अर्थ श्लेष याचे 3 प्रकार पडतात. पेपरमध्ये आलेले आहेत. इव्हन पोलीस भरतीला सुद्धा आलेले आहेत ते श्लेष अलंकाराच्या संदर्भात सब प्रकारामध्ये. त्याचे श्लेषचे सुद्धा 3 प्रकार पडतात. पण अर्थालंकाराचे तुम्हाला सांगतो मी, इथं वेगळे-वेगळे प्रकार पडणार आहेत. ओके. तर महत्त्वाची गोष्ट आपल्याला आहे, इथं कोरी स्लाईड मला अर्थालंकाराच्या मध्ये दिलं आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आपण क्लेश अलंकार म्हणजेच काय ते समजून घेऊ पहिले, नंतर तुम्हाला त्या कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करू. क्लेश अलंकार म्हणजे काय? या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. आतापर्यंत फक्त 2 अलंकार शिकलोय आपण. ठीक आहे. आता तिसरा अलंकार शिकतो. क्लेश अलंकारात या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे काय? पहा याच्यात काय म्हटलं होतं? या अलंकारात एकच शब्द असेल, कोणतातरी एकच शब्द असेल, पण तो 2 अर्थांनी वापरला राहील. ओके. या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला राहील. आवाज क्लिअर आहे माझा? आपण श्लेष अलंकार शिकत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, की या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. श्लेष म्हणजेच काय? एक शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. मी परत पहिल्या अलंकारापासून हे 3च्या तिन्ही प्रकार रिपीट करण्याचा प्रयत्न करेल. पहिले 2 सांगतो. एकच शब्दाची जिथं पुनरावृत्ती होते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. माझे मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा अलंकार शिकलो यमक अलंकार, म्हणजे वेगवेगळे अर्थ असेल त्याचे, पण उच्चारात मात्र समानता असेल. आणि तिसरा प्रकार शिकवतो आपण श्लेष अलंकार. श्लेष अलंकारामध्ये या अलंकारात एकच शब्द 2 अर्थांनी वापरला जातो. त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. या जीवनला अंडरलाईन मारतो मी. आणि जीवन या शब्दाचा अर्थ होतो एक जीवन म्हणजे पाणी आणि एक जीवन म्हणजे आयुष्य. समजलं एका शब्दाचे 2 अर्थ? आता एका शब्दाचे 2 अर्थ माझ्या मित्रांनो, इथं आपण पाहिलं का श्लेष अलंकारामध्ये एका शब्दाचे 2 अर्थ होते. जसं मी तुमच्यासोबत बोललो होतो का या श्लेष अलंकाराचे 3 प्रकारात इव्हन पोलीस भरतीला सुद्धा ते प्रकार सभंग श्लेष, अभंग श्लेष विचारून गेलेले आहेत. मग मी काय करेल, पोलीस भरतीला जर कधी विचारलं तर साहजिक एम-पी-एस-सीला विचारतो ना आपल्या. तर मग मी म्हणतो सरळ सेवेत सुद्धा विचारते, तुमचा कुठलाच मार्क मिस होता कामा नये. मी ती 3च्या तिन्ही प्रकार लिहितो आणि त्याचं एक तरी कमीत कमी उदाहरण घेतो एका स्लाईडवर. मी एक स्लाईड मॅनेज केली. ठीक आहे. पहा आता माझ्या मित्रांनो, इथं मी पहिला प्रकार लिहितो. याच्यामध्ये आपण शिकू राहिलो सध्या तरी श्लेष अलंकार शिकू राहिलो. ठीक आहे. सध्या आपण श्लेष अलंकार शिकू राहिलो आणि या श्लेषमध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला प्रकार पाहायचा आहे अभंग श्लेष. अभंग. ठीक आहे. आता अभंग श्लेष या अलंकारामध्ये काय म्हणते माझे मित्रांनो, अभंग श्लेषमध्ये शब्दाची फोड करत नाही. अभंग म्हणजेच शब्दाची फोड करत नाही. त्याला आपण काय म्हणतो? शब्दाची फोड ज्याच्यात होत नाही त्याला अभंग श्लेष असे म्हणतात. म्हणजे अभंग म्हणजे न फोडणारे. शब्दाची फोड होत नाही त्याला अभंग श्लेष असे म्हणतो. एक्झाम्पल ऑफ, मी इथं एक उदाहरण घेईल खूप छान पद्धतीनं. उदाहरणार्थ, ओके डन. गोविंदरावांना सुपारी लागते. गोविंद गोविंद रावांना सुपारी लागते. आता गोविंदरावांना
सुपारी लागते. आता लागते या खाली अंडरलाईन जर कधी केली मी, तर या लागते या शब्दाचे 2 अर्थ आहेत. लागते या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे हवी आहे. ओके. एक म्हणजे हवी आहे आणि दुसरा म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा काय त्रास होऊन राहिला. त्यांना त्या गोष्टीचा काय त्रास होऊ राहिला. म्हणून आपण तो अभंगश्लेष शब्दाची फोड करत नाही, त्याला अभंगश्लेष असे म्हणतात. आणि आता दुसरा प्रकार असा घेईल मी माझे मित्रांनो, दुसरा प्रकार तुम्हाला सांगून देऊ का अभंगाचा याच्यातलं एखादं दुसरं उदाहरण सांगून देऊ तुम्हाला? म्हणजे खूप बरं वाटेल तुम्हाला अभंगाचं. ठीक आहे. रक्षावा धर्म असा कामेशी उपदेश, तो असे मान्य रक्षितो धर्माते धर्म आम्हास ठाऊक. म्हणजे ह्या धर्म या शब्दाचा अर्थ होते युद्ध धर्म आणि दुसरा अर्थ आहे युधिष्ठिर. दुसरा अर्थ काय? युधिष्ठिर. आता आपण याच्यातला दुसरा प्रकार हा झाला. याच्यातला दुसरा प्रकार शिकूया माझे मित्रांनो, सभंग श्लेष. दुसरा प्रकार कोणता शिकूया आपण? सबंग श्लेष. आता सबंग श्लेष शिकत असताना आता पहिले पाहिलं होतं आपण अभंग श्लेष. शब्दाची फोड करत नाही, नाही, नाही. शब्दाची फोड करत नाही. त्याला सबंग श्लेष म्हणतात. सॉरी अभंग श्लेष म्हणतात आणि सबंग श्लेष म्हणजे काय? शब्दाची फोड केली जाते. हा शब्द खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. इथं शब्दाची शब्दाची फोड केल्या जाते. शब्दाची फोड केल्या जाते. त्याला सबंग श्लेष असे म्हणतात. एक्झाम्पल ऑफ सबंग श्लेषचं पाहूया आपण. ओके. श्रीकृष्ण 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 नवरा श्रीकृष्ण नवरा मी नवरी मी नवरी. आणि आता पहा श्रीकृष्ण ज्यावेळेस नवरा आहे त्यावेळेस ती नवरी होते. ओके. आणि ज्यावेळेस शिशुपाल नवरा शिशुपाल नवरा शिशुपाल नवरा शिशुपाल नवरा मी मी नवरी मी नवरी. हे खूप महत्वाचं आहे. आता हे दोन्ही शब्द पहा आपण शिकून काय राहिलो? श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे काय? एका शब्दाचे 2 अर्थ. पहिला शब्द होता अभंग श्लेष जरी प्रकार पाहिला, पण आपण मूळ अर्थ जे आपण व्याख्या होती त्याला अशी बाधा आली काय? एका शब्दाचे 2 अर्थ म्हटले. पहा बरं एका शब्दाचे 2 अर्थ झाले का नाही? एक हवी आहे, दुसऱ्याला त्रास आहे. आता ज्यावेळेस श्रीकृष्ण ज्यावेळेस नवरा आहे, त्यावेळेस काय होते? नवरी बनते आणि ज्यावेळेस शिशुपाल नवरा आहे त्यावेळेस नवरी म्हणजे वरत नाही असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि माझे मित्रांनो म्हणजेच काय पहिले याच्यात ज्यावेळेस श्रीकृष्ण नवरा आहे त्यावेळेस ते नवरी बनते म्हणजे ती एक वधू आहे. ती वधू आहे आणि ज्यावेळेस ती नवरी याचा अर्थ काय लग्न करत नाही. नवरी म्हणजे वधू बनत नाही किंवा लग्न करत नाही. ओके. श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे लग्न करत नाही. आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे याच्यातला अर्थश्लेष. तिसरा प्रकार काय पाहायचा आहे माझे मित्रांनो? अर्थश्लेष. ठीक आहे. आता अर्थश्लेषमध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामुळे काय राहील पहिल्या ह्याच्यात अभंग होता म्हणजे शब्दाची फोड करत नाही. दुसऱ्या ह्याच्यात सबंग होता म्हणजे शब्दाची फोड करते आणि तिसरा आहे माझ्या मित्रांनो अर्थश्लेष. अर्थामध्ये काय मूळ अर्थ बदलून त्याचा समानार्थी अर्थ. मूळ अर्थ बदलून त्याचा समानार्थी अर्थ म्हणजे मी लिहितो इथं मूळ अर्थ बदलून बदलवून त्याचा त्याचा समानार्थी त्याचा समानार्थी अर्थ त्याला आपण काय म्हणतो माझे मित्रांनो अर्थश्लेष असे म्हणतो. अर्थश्लेषचे आता आपण उदाहरण पाहू. तू फार शहाणा आहेस. शहाणा आहे म्हणजेच काय? एक तर तू हुशार आहे खरोखर, नाही तर तू मूर्ख आहे.
माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना? माझ्या मित्रांनो, अर्थश्लेषचा मूळ अर्थ बदलवून त्याचा समानार्थी अर्थ म्हणजेच अर्थश्लेष होय. तू फार शहाणा आहेस या शब्दाचा अर्थ होतो एक तर तू खूप हुशार आहे किंवा एक नंबरचा काय तू मूर्ख आहे. ओके. तर आपण इथं मध्ये शब्दालंकार कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला अर्थालंकाराला सुरुवात करायची आहे. आता तिथं अर्थामुळे नाद प्राप्त होईल हे लक्षात ठेवता. याच्या एकंदरीत 3 प्रकार होते. शब्दाचे त्याच्यामध्ये अनुप्रास होते, एका शब्दाची रिपिटेशन. दुसरं होतं माझे मित्रांनो यमक, रायमिंग वर्ड्स प्रमाणे. ओके. अर्थ वेगळं राहील, पण उच्चारात मात्र समानता राहील. तिसरं होतं श्लेष अलंकार, एका शब्दाचे 2 अर्थ राहील. आणि माझे मित्रांनो इथं सुद्धा शहाणा या शब्दाचा काय हुशार आणि दुसरा काय होते मूर्ख. पहिल्या याच्यात नवरी म्हणजे एका शब्दाचे 2 अर्थ, दुसऱ्या याच्यात लग्न करत नाही, न वर इथं त्याच दिलेली आहे. अभंग श्लेषमध्ये काय पाहता येईल आपल्याला, इथं सुद्धा एका शब्दाचे 2 अर्थ, पण तिथं काय शब्दाची वेगळीपणा करत नाही. अभंग आणि अभंगमध्ये एक लक्षात ठेव जा, शब्द मोडून लिहिल्या चालला नाही, इथं लागते. इथं शब्द मोडून लिहिल्या चालला, म्हणून याला माझे मित्रांनो सबंग श्लेष असे ओके. शब्द सबंग श्लेष असे म्हणतात. पुढं आपल्याला माझे मित्रांनो मी जे छोटे-छोटे आता प्रकार छोटे म्हणजे महत्त्वाचे प्रकार आहेत. ते तब्बल 17 प्रकार आहेत. 17-18 प्रकार असतील. ते लगेच त्याच्या भाग 2 मध्ये तुम्हाला पाहायला पाहायला भेटेल. कारण की हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. याला पाहासान नाही माझे मित्रांनो. त्याच्यामुळे मी काय करतो भाग 2 लगेच घेऊन येतो.